श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा असणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचे योग कसे आहेत, वाहन खरेदी केल्यास उत्तम काळ आहे का, याचबरोबर सर्व्हिस, नोकरी, व्यवसाय या संदर्भातील माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. हे राशीफळ असणार आहे. तुमची कर्क रास आहे. कर्क राशीचे असंख्य जातक हा व्हिडिओ पाहतायत. त्यांना सांगू इच्छिते हे राशीफळ आहे. तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार तुम्हाला काही माहिती हवी आहे, काही अडचणी येत आहेत, जीवनामध्ये संघर्षमय प्रवास सुरू आहे आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही मार्गदर्शन हवं असेल, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता. सुरुवात करूयात कर्क राशीच्या राशीफळाला. लग्नस्थानामध्ये रवी, बुध आणि गुरूंची युती आहे. लग्नस्थानामध्ये रवी, बुध, गुरु युती करतायत म्हणजे हा दुग्ध शर्करा योग म्हणता येईल. लग्नस्थानामध्ये कर्क राशीमध्ये जेव्हा गुरु येतात, उच्चस्थ गुरु असतात, त्यावेळेस तुम्हाला तुमची प्रभावशीलता वाढवत असतात, क्रियाशीलता वाढवत असतात, तुमच्या स्वतःमध्ये एक तेज, झळाळी निर्माण करून देत असतात, तुमच्यामध्ये एक विशेष आत्मविश्वास देत असतात. ही स्थिती, यामध्ये वाढ होणं, अशी स्थिती निर्माण होत आहे 8 ऑगस्ट नंतर. 8 ऑगस्ट पर्यंत गुरु अस्थ आहेत. त्यामुळे तुम्हाला विशिष्ट मोठं काही कार्य करायचं आहे. काही तुम्हाला काउन्सिलिंग क्षेत्रात तुम्ही काम करताय, संभाषण कौशल्य वाढवायचं आहे, असे काहीशा कार्यांमध्ये सहभाग नोंदवायचा असेल, 8 ऑगस्ट नंतरची स्थिती तुमच्यासाठी एक विशेष असणार आहे. खास करून सांगू इच्छिते, जो मीडिया क्षेत्रामध्ये काम करतो त्या वर्गांना एक विशेष चांगलं फळ गुरु महाराजांच्या कृपेने या महिन्यात मिळण्याचे योग आहेत. त्याचबरोबर लग्नस्थानामध्ये रवी, बुध यांची युती असणं म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये ठामपणा, निष्ठा प्राप्त करून देण्याचे संकेत येत असतात. बुध ज्ञान देतो आणि गुरु सुद्धा ज्ञान देत असतो. बघा, 2 ज्ञानवंत ग्रह प्रथमात आलेले आहेत. तुम्हाला तुमची एक विशिष्ट चांगलं कार्य करण्याची पद्धत, सुधारण्याची पद्धत, तुमच्या कार्यामधली जी काही पद्धती आहे, त्या कार्यामध्ये काही अस्थिरता असेल तर ती सुधारण्याचे सुद्धा योग या महिन्यामध्ये आहेत. काही चुका होत आहेत त्या टाळल्या जातील आणि उत्तम कार्य करण्याचे योग या महिन्यात येतील. रवी लग्नस्थानात आले की तुम्हाला विशेष चांगलं फळ देत असतात. ते म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची निष्ठा आणि ठामपणा, आणि तोही योग सुंदर आहे. पत्रिकेतील धनस्थान कुटुंबाचं सुख दर्शवतं. या महिन्यामध्ये कुटुंब सौख्यासाठी मात्र हा महिना काही अंशी मध्यम स्वरूपात दिसून येतोय. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता निश्चित होऊ शकतात. पत्रिकेतील त्रुटी असतात. पराक्रम, परिश्रम, छोट्याखानी प्रवासाचे योग, पर्यटनाचे योग दर्शवतं. आता या ठिकाणी असणारी कन्या रास, या ठिकाणी शुक्रांची उपस्थिती आहे. प्रचंड उत्साहवर्धन होऊ शकतो. मला फिरायला जायचंय किंवा विशिष्ट काही ठिकाणी जी काही धार्मिक स्थळं असतील किंवा पर्यटन स्थळं असतील तिथे भेट दिली नाहीये, तिथे मला भेट देण्याची इच्छा जागृत झाली आहे, असे काहीसे परिणाम तुमच्यात दिसून येत आहेत. तर याचे कारण म्हणजे शुक्रांची या स्थानामधली उपस्थिती. शुक्र 2 तारखेपासूनच या स्थानामध्ये येत आहेत, त्यामुळे तुम्हाला विशेष पर्यटनाची संधी प्राप्त करून देतील. तुमचं कला क्षेत्रामध्ये काम आहे, तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये, गायन, वादन, नृत्य, कला क्षेत्रामध्ये काम करताय, आर्टिस्ट आहात, तर तुमच्यासाठी हा शुक्र अतिशय लाभदायक ठरतो ज्यावेळेस तो तृतीय स्थानामध्ये येत असतो. तृतीयातील शुक्रांचं चांगलं फळ हे कलाकारांना विशेष उत्तम प्रकारे मिळत असतं. पत्रिकेतील चतुर्थ स्थान मातृसुखाचं आहे, वाहन वस्तू सुखाचं आहे. या महिन्यामध्ये वास्तू खरेदीसाठीचे योग येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नशील होऊ शकतात, कारण चतुर्थेश शुक्र जे तृतीय स्थानातनं गोचर करतायत म्हणून. याचबरोबर तुम्हाला आईचं सुख सुद्धा भरभरून ते प्राप्त करून देतील, कारण चतुर्थ स्थानाचे अधिपती शुक्र यांचं तृतीय स्थानात हे अतिशय शुभ स्थानातलं, पराक्रम स्थानातलं गोचर म्हणता येईल. जरीही ते नीचस्थ असतील तरी सुद्धा शुक्रांचं तृतीय स्थानातलं गोचर हे उत्तम फलदायी ठरतं. पत्रिकेतील पंचम स्थान शिक्षण, संतती आणि प्रणय दर्शवतं. या स्थानाचे अधिपती मंगळ होतात आणि ज्यांचं गोचर 12व्या स्थानातून होते. बघा, ज्यांना परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचंय त्यांच्यासाठी हा कालावधी श्रेष्ठ आणि उत्तम असेल. तुमचे प्रयत्न झाले तर त्या प्रयत्नांना निश्चित मंगळांच्या कृपेने यश येताना पाहता येईल. त्याचबरोबर 12व्या स्थानात मंगळ गेले की तुम्हाला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी उपलब्ध करून देतात. ज्यांचं नुकतंच शिक्षण पूर्ण झालंय आणि MNC कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचंय किंवा परदेशीय कंपनीमध्ये तिथे राहून वास्तव्य करायचंय,
तर अशा सगळ्यासाठी सुद्धा उत्तम कालावधी आणतात. मंगळ 12व्या घरामध्ये गेले, की थोडंसं तुमच्या स्वभावामध्ये चिडचिड निर्माण होऊ शकते, परंतु तो फार मोठ्या प्रमाणातील ताणतणावाचा काळ नाही. त्यामुळे ती विशेष तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता नाही. उलट तुमच्यामध्ये एक विशिष्ट नवीन काहीतरी करावं किंवा नेतृत्व गुण वाढवण्याचं कार्य या स्थानात गेलेले मंगळ करतील. पत्रिकेतील पंचम स्थानावरनं संतान सुख पाहिलं जातं. त्यासाठी हा महिना उत्तम असेल. काही अंशी संततीच्या करिअरसाठी, शिक्षणासाठी काही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहात आणि त्यासाठी तुमचा आर्थिक संचय थोडासा कमी होऊ शकतो, अर्थात खर्च होऊ शकतो. पत्रिकेतील पंचम स्थानावरनं प्रणय पाहिला जातो. या महिन्यामध्ये काही अंशी खटके उडू शकतात. तुमचा प्रियकर किंवा प्रेयसी यांना समजून घ्या. त्यांच्यासोबत संवाद करताना, काही विचारांची देवाणघेवाण करताना कुठल्याही प्रकारे त्यांचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान, षष्ठ स्थान हे रोगस्थान मानलं जातं. 6वं घर हे रिपू स्थान आहे, अशुभ स्थान मानलं जातं. परंतु या स्थानाचे अधिपती गुरु होतात. त्यामुळे गुरु ज्यावेळेस उच्चस्थ असतील त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आजारपणाच्या तक्रारीतनं बाहेर काढू शकतात. तुम्हाला पायपावलांमध्ये थकवा असतो, बीपी सारखा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, तर अशा वर्गांना मी सांगू इच्छिते, हा महिना तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते. तुम्ही विशेष आरोग्याची काळजी घेऊ शकता किंवा आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात करू शकता. गुरु तुम्हाला प्रत्येक आजारपणातनं बाहेर काढण्यासाठी किंवा बाहेर पडायचंय, हा आजारपणाचा त्रास कमी करायचा आहे, असं स्वतःमध्ये विशेष जिद्द निर्माण करून देतील आणि आजारपणाच्या तक्रारी कमी होण्यास सुरुवात होईल. पत्रिकेतील षष्ठ स्थानावरून आपण रिअल इस्टेटचे व्यवसाय पाहतो आणि त्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम असेल. तुम्ही विशेष प्रयत्नशील होणार आहात, काम करणार आहात उत्तम प्रकारे, त्यामुळे तुमचा व्यवसाय तुम्ही मोठा करू शकणार आहात. पत्रिकेतील आपण आता पुढच्या स्थानाकडे जाऊया. सप्तम स्थान अत्यंत श्रेष्ठ महत्वाचं स्थान आहे. 7वं घर हे शुभ आणि अशुभ अशा दोन्ही गोष्टी दाखवतं, कारण त्याला मारक स्थान म्हटलं जातं. 7व्या घरावरनं आपण जोडीदाराचं सुखही पाहतो आणि कोर्ट कचेरीमधले प्रसंग सुद्धा पाहत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये सप्तम स्थानाचे अधिपती शनी होतात, ज्यांचं गोचर भाग्यातनं आहे. त्यामुळे शनी तुम्हाला एक विशेष संघर्ष किंवा विशेष कार्य करण्यासाठीचे थोडेसे योग आणत आहेत. शनी तुम्हाला विशेष कार्यशील करत आहेत. ज्यांचे काही कोर्टासंदर्भातली कामे आहेत त्यांच्यासाठी हा सल्ला असेल. प्रणय सुखासाठी, जोडीदाराच्या सुखासाठी मात्र हा महिना संमिश्र असणार आहे. पार्टनरशिपमधील व्यवसाय काही सुरू करताय, तुमच्यासाठी हा महिना उत्तम असणार आहे. पत्रिकेतील भाग्यस्थान शुभ संकेत घेऊन येतं. पत्रिकेतील भाग्यस्थान तुमच्या कामामध्ये एक विशेष उत्साह घेऊन येत असतं. त्यामुळे भाग्यस्थानामध्ये जेव्हा शनी येतात त्यावेळेस थोडंसं तुम्हाला आजचं काम उद्यावर करूयात का असा आळशीपणा सुद्धा देऊ शकतात. परंतु काळजी करण्याची गरज नाही, कारण आता या संपूर्ण महिनाभरामध्ये शनी वक्री अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे तुम्हाला ते कुठल्याही प्रकारचे मोठे ताणतणाव किंवा तक्रारी देणार नाहीत. कार्याची स्थिती उत्तम ठेवू शकतील आणि त्याचबरोबर तुम्हाला शुभ संकेत घेऊन येणारी स्थिती सुद्धा या महिन्यामध्ये तेच आणतील. पत्रिकेतील दशमस्थानाकडे जाऊयात. नोकरी आणि व्यवसायाचे योग कसे आहेत या महिन्यामध्ये? व्यावसायिक वर्गांना सांगू इच्छिते, ज्यांचा उष्ण पदार्थ, खाद्यपदार्थासंदर्भातील व्यवसाय आहे, हॉटेल व्यावसायिक योग, हॉटेल व्यावसायिक वर्ग, त्याचबरोबर लघु उद्योग करणाऱ्या स्त्री पुरुष महिला वर्ग किंवा स्त्री पुरुष वर्ग यांना सांगू इच्छिते, तुम्हाला विशेष काही नवीन व्यवसाय सुरू करण्याची जिद्द निर्माण होऊ शकते. त्यासाठी तुम्ही अर्थार्जन खर्च करू शकता, अर्थात इन्व्हेस्ट करू शकता. असे योग मंगळांच्या कृपेने येतील. त्याचबरोबर या स्थानामध्ये असणारी मंगळांची रास आणि मंगळ जेव्हा 12व्या घरात जातात त्यावेळेस तुम्ही दळणवळण क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करण्यास सुरुवात करू शकता. असे सुद्धा सुंदर योग आणत असतात. त्याचबरोबर तुम्ही विशिष्ट तुमचं एखादं प्रोडक्ट आहे, तुम्ही तयार केलेली वस्तू आहे, ती परदेशापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची धावपळ वाढवू शकते. त्याचबरोबर तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील सुद्धा होऊ शकता. असे सुंदर योग घेऊन मंगळांची कृपा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पत्रिकेतील 11वं घर लाभस्थान पहा, तुम्हाला व्यवसायासाठी योग चांगले आहेत, नोकरीमध्ये पदार्पण करण्यासाठी योग चांगले आहेत. म्हणजेच तुमचं अर्थार्जन उत्तम होणारच आणि लाभप्राप्ती होणारच. त्यामुळे तुम्हाला हा संपूर्ण महिना लाभप्राप्तीसाठी शुभ संकेताने भरलेला असा असणार आहे. संपूर्ण महिनाभर तुम्हाला उपासना काय करायची समजून घेऊयात. या महिन्यामध्ये भाग्यात वक्री अवस्थेत शनी आहेत. मारुती स्तोत्र पठण केल्यानंतर तुमचे भाग्योदय घडेल. म्हणजेच तुम्ही कुठलेही कार्य करता त्यामधल्या अडचणी असतील, अडसर असेल त्या कार्यातला तो कमी होईल, असे चांगले फळ मिळू शकेल. आणि त्याचबरोबर तुम्ही थोडेसे भावनिक असता,
कुठल्याही गोष्टीला भावनिकतेने विचार करता, तर याचे काहीसे परिणाम होतात की तुम्हाला मोठे कठोर निर्णय घेता येत नाहीत. तर ते सुद्धा तुम्हाला प्राप्त व्हावेत, घेता यावेत, अशासाठी सुद्धा एक चांगली स्थिती तुम्हाला रवी ग्रहाची आहे या महिन्यामध्ये 17 ऑगस्टपर्यंत. त्याचे पण लाभ प्राप्त व्हावेत म्हणून संपूर्ण महिना तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. त्यामुळे आज सांगितलेल्या उपासना करा, स्वामींच्या सेवेत राहा, आनंदी राहा आणि उत्तम प्रकारे तुमचं कार्य करत राहा. अशा शुभेच्छा देते. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती अनेक राशीफळांसोबत विशिष्ट माहितीचे व्हिडिओज सुद्धा अपलोड आहेत. वास्तू संदर्भातली सुद्धा माहिती अपलोड आहे. नक्की समजून घ्या आणि त्या पद्धतीने त्यावरती सुद्धा विशेष तुम्ही जसे राशीफळाला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देता, तशाच पद्धतीने त्याही व्हिडिओला द्या, असा मी तुम्हाला विशेष विनंती करेन. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत सध्या आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.